नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 4 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ पाहू शकता। चला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर याचं करेक्ट उत्तर आहे, महाराष्ट्रात आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही, म्हणून यापैकी कोणतीही नाही हा आपला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट राहील। सुप्रिया सुळे नाही, विजयलक्ष्मी पंडित नाही, प्रतिभाताई पाटील नाही। ठीक आहे, तर आता पुढील प्रश्न पाहूयात। या ठिकाणी पहा, पांढरा हत्ती या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे, खर्चिक पण निरुपयोगी वस्तू। ज्या गोष्टीचा खर्च जास्त असतो पण उपयोग मात्र शून्य असतो त्याला पांढरा हत्ती असं म्हणतात। ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न पहा, कोळसा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे दुसरा क्रमांक। तर चीन हा पहिल्या क्रमांकावर असून भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे कोळसा उत्पादनामध्ये। यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर याचं करेक्ट उत्तर आहे नर्मदा नदी। नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे। ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न आहे, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। ठीक आहे, तर पाणीसाठी समानार्थी शब्द कोणता आहे? तर सलील, जल, तोय, नीर हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत। तर सलील तिसरा ऑप्शन आपला करेक्ट राहील। ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न आहे, एका चौरसाची परिमिती 40 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे, तर आता परिमिती म्हणजे काय? चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे? तर 4 गुणिले बाजू। ठीक आहे, 4 गुणिले बाजू हे याचं सूत्र आहे। तर याची परिमिती जी आहे ती 40 दिलेली आहे। तर 40 बरोबर 4 गुणिले बाजू हे केल्यानंतर आपल्याला बाजू बरोबर 40 भागिले 4 होईल। तर 4 एके 4, 4 दहा 40। तर बाजू त्याची 10 सेंटीमीटर बाजू आली, 10 सेंटीमीटर बाजू आली तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। तर क्षेत्रफळाचं सूत्र काय चौरसाच्या? तर बाजू वर्ग, बाजूचा वर्ग केल्यानंतर त्याचं क्षेत्रफळ मिळेल आपल्याला। तर 10चा वर्ग केल्यानंतर तो 100 येईल। ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आपलं चौथा ऑप्शन 100 चौरस सेंटीमीटर हे याचं उत्तर असेल। ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न आहे, ग्रामगीता कोणी लिहिली? तर याचं करेक्ट उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। तर ग्रामीण भागाच्या उद्धारासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला। यानंतर पुढील प्रश्न पहा, भारताचे सर्वोच्च नागरी पदक कोणते? तर भारतरत्न हे भारताचे सर्वोच्च बहुमान असलेलं हे नागरी पदक आहे, हे लक्षात असू द्या। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 44 कशाशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड या कलमांतर्गत येतो। यानंतर पुढील प्रश्न पहा, जर काल सोमवार होता तर उद्या नंतरचा वार कोणता असेल? तर या ठिकाणी पहा, जर काल सोमवार होता तर आज असणार मंगळवार, उद्या असणार बुधवार आणि उद्यानंतर असणार गुरुवार। तर उद्यानंतरचा वार जो आहे तो गुरुवार असेल। ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट असेल। यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख केला जातो? ठीक आहे, तर याचं आपलं करेक्ट उत्तर आहे यापैकी कोणतेही नाही, कारण जयपूरला गुलाबी शहर असं म्हणतात, महाराष्ट्रात असे कोणतेही शहर नाही हे लक्षात असू द्या। पिंक सिटी जे आहे ते जयपूरला म्हटलं जातं। ठीक आहे, तर महाराष्ट्रात अशा प्रकारचं कोणतंही शहर नाही। यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे जीवनसत्व B1। ठीक आहे, थायमिनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो। यानंतर पुढील प्रश्न आहे, शुद्ध शब्दाची विरुद्धार्थी शब्द ओळखा। शुद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अशुद्ध। हा उपसर्ग लावून हा विरुद्धार्थी शब्द बनतो। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? तर याचं करेक्ट उत्तर असेल आपलं 1.6 किलोमीटर। ठीक आहे, तर याचं जे आहे ते 1 मैल म्हणजे साधारणतः 1609 मीटर असतो। ठीक आहे, तर म्हणजेच 1.6 किलोमीटर येईल। ठीक आहे, तर पुढील प्रश्न पहा, मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे 27 फेब्रुवारी। कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे मंदिर कोणत्या देशात आहे? तर याचं करेक्ट उत्तर कंबोडिया येथे आहे। अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे। मंदिराचं नाव काय? अंगकोर वाट। ठीक आहे, हे जगातील सर्वात मोठं मंदिर आहे।
यानंतर पुढील प्रश्न आहे 18, 27, 36, 45 या मालिकेतील पुढील संख्या कोणती? ठीक आहे. तर याच्यात आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं त्या पद्धतीनं 18 मध्ये 9 मिळवल्यानंतर 36 होतात, 27 होतात, 27 मध्ये 9 मिळवल्यानंतर 36 होतात, त्यानंतर 36 मध्ये 9 मिळवल्यानंतर 45 होतात आणि 45 मध्ये 9 मिळवल्यानंतर 54 होतात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं पुढचं जे पद आहे ते 54 यायला पाहिजे, म्हणून ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट होईल. 9च्या पटीतील सगळ्या संख्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत डिसेंबर 2025 नुसार? तर या ठिकाणी पहा, याचं करेक्ट उत्तर आहे आचार्य देवव्रत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत, ज्यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला. ते गुजरातचे राज्यपाल असून त्यांना हे अतिरिक्त हा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? सापेक्षता सिद्धांत हा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हा कोणी मांडलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. ठीक आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन. E बरोबर mc² हे प्रसिद्ध सूत्र आहे त्यांचं. यानंतर पुढील प्रश्न पहा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलवू शकतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे राष्ट्रपती. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात. यानंतर पुढील प्रश्न आहे अभ्यंग स्नान या शब्दाचा विग्रह ओळखा. ठीक आहे. तर अभ्यंग स्नान याचा विग्रह करेक्ट विग्रह आहे अभि अधिक अंग स्नान. अभिमध्ये पहिली वेलांटी या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी देण्यात आलेला आहे, पण अभिमध्ये इथं दुसरी वेलांटी आहे. या ठिकाणी अभिची पहिली वेलांटी आणि अंगस्नान असं याचा संधी विग्रह होतो. ठीक आहे. तर ई अधिक अ या ठिकाणी पहा, इथं ई अधिक अ असा संधी विग्रह आहे. तर य हा संधी नियम येथे वापरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे 2, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर फोबोस आणि डिमॉस हे मंगळाचे 2 उपग्रह आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे जर 5 पेनांची किंमत 60 रुपये असेल तर 12 पेनांची किंमत किती? ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस आपल्याला एका पेनची किंमत काढून घ्यायची. एका पेनची किंमत काढण्यासाठी आपल्याला 60ला 5ने भाग द्यावा लागेल. तर 5ने 60ला भाग दिल्यानंतर उत्तर 12 येईल. तर ही एका पेनची किंमत झाली. हा एक पेनची किंमत झाली. तर 12 पेनची किंमत काढण्यासाठी 12 गुणिले 12 करावं लागेल. त्याचं करेक्ट उत्तर 144 येईल. ठीक आहे. तर 144 रुपये याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले आधार कार्ड कोणाला मिळाले? तर याचं करेक्ट उत्तर आहे रंजना सोनवणे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या त्या रहिवासी आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 6 राज्यांना. कोणकोणती? गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या 6 राज्यांना महाराष्ट्र राज्याची सीमा लागते, हे लक्षात घ्या. नकाशात खाली मी दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवर मिळत राहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद,